वैशाख शुक्ल पक्षामध्ये येणारी मोहिनी एकादशी. वैशाखातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशीला मोहिनी एकादशी नाव असून या दिवशी भगवान रामाच्या पूजाविधीचे महत्त्व आहे. भगवान रामाची मूर्ती स्थापन करून तिला दही दूध साखर मिश्रित पंचामृताने स्नान घालून भरजरी कपडे घालून उच्चासनावर ठेवावी. गोड फळाचा नैवेद्य दाखवावा. रामाची आरती करावी. त्या फळाचा प्रसाद इतर भक्तांना वाटावा आणि ब्राह्मणांना दानदक्षिणा द्यावी. रात्री प्रभू रामचंद्राच्या गुणांचे लीलेचे वर्णन करणारे कीर्तन करावे आणि मूर्ती स्थापन केली त्या व्यासपीठाजवळ भूमीवर आपण रात्रभर शयन करावे. या व्रताच्या आचरणाने निंद्य कर्म घडल्यावर मिळणाऱ्या पापापासून मुक्तता मिळते. श्रीकृष्णाकडून एकादशी महात्म्य आतापर्यंत मनपूर्वक ऐकणाऱ्या धर्मराजाने म्हटले, देवा, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी संबंधी त्याची कथा सर्व विधी व्यवस्थित सांगावे. आतापर्यंत सांगितलेल्या एकादशीप्रमाणे याचे सविस्तर वर्णन करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, पूर्वी जेव्हा रामप्रभू सीता लक्ष्मणासह वनात गेले तेथे सीताहरण झाले. तेव्हा सीतामातेच्या विरहाने श्रीरामचंद्र फार व्याकुळ झाले. त्यांनी वसिष्ठांना विचारले, गुरुदेवा, प्रियजनाचा वियोग दुःखाचा परिहार होईल, त्याचबरोबर इतर दुःख संताप आणि पापांचा क्षय होऊन माझ्या अंतःकरणाला शांती मिळेल असे एखादे प्रभावी व्रत सांगा, जे आचरणाला सोपे आणि फलदायी असावे. वसिष्ठ म्हणाले, हे रघुकुल टिळका, तू कोणतेही पाप केले नाहीस. तुझ्या नामस्मरणाने मनुष्याचे सर्व रोग, लोभ, शोक समाप्त होतात. तू लोकहितासाठी हा प्रश्न विचारला आहेस हे मी जाणतो. तरी मी तुला ज्या व्रताच्या आचरणाने दुःखाचा परिहार होईल असे सुलभ व्रत सांगतो. मानसिक शांतीची प्राप्ती, संताप, पाप नाहीसे होण्याचे अमोघ शस्त्र म्हणजे मोहिनी एकादशी व्रत. ती वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षात येते. पूर्वी सरस्वती नदीच्या काठी भद्रावती नावाची संपन्न प्रख्यात नगरी होती. त्या सुंदर नगरीचा द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा होता. त्या सुखी समृद्ध नगरीमध्ये धनधान्याने संपन्न धनपाल नावाचा व्यापारी राहत होता. तो अत्यंत धार्मिक, दानशूर होता. त्याने सर्व देवतांची मंदिरे आवश्यक ठिकाणी बांधली. प्रशस्त सोयीस्कर धर्मशाळा, विहिरी बांधल्या. अन्नछत्रे घातली. रस्ते प्रशस्त, मजबूत, उत्तम बांधले. नदीवर 2 रस्त्याच्या रहदारीसाठी पूल बांधले. रस्त्याच्या कडेला आंबा, जांभूळ, लिंब इत्यादी घनदाट सावलीसाठी, फळासाठी झाडे लावली. जनहिताच्या कार्यासाठी काम करणाऱ्याला तो द्रव्य सहाय्य करीत असे. अशा रीतीने तो नगरीमध्ये लोकप्रिय होता. राजदरबारात त्याला सन्मानाचे पद होते. त्याला सुमन, दुजा, द्युतिमान, मेधावी आणि धृष्टबुद्धी अशी 5 मुले होती. त्यापैकी पहिले 4 पुत्र पित्याप्रमाणे सदाचारी, धार्मिक आणि आज्ञाधारक होते. परंतु 5वा नावाप्रमाणे राक्षसाप्रमाणे दुराचारी, जुगारी, लोकांच्या सहवासात राहून जुगार खेळे, दारू पेत असे, वेश्येच्या सहवासात राहत असे, संत सज्जनांना अपशब्द बोले, दुःख देई, धर्माची हेटाळणी करी, देवदेवताचा तिरस्कार करी, कुलीन स्त्रियांचे अपहरण करून त्यांचे पातिव्रत्य भ्रष्ट करणे अशी पापकर्मे तो नेहमी करी. या पापकर्मात फसून तो आपल्या पित्याचे द्रव्य नष्ट करीत असे. या कारणामुळे त्याच्या पित्याने, भावांनी, त्याप्रमाणे कुटुंबातील सर्वांनी त्याच्या बाबतीत निर्णय घेऊन त्याला घराबाहेर हाकलून दिले. कोणीही त्याच्यावर दया अथवा सहकार्य करायचे नाही असे निश्चित केले. घरातून घालविल्यानंतर त्याच्याजवळ धनद्रव्य राहिले नाही, म्हणून त्याचा वेश्यांना आणि त्याच्या व्यसनी मित्रांना काही उपयोग राहिला नाही. त्यामुळे ते त्याला एकटा सोडून गेले. याचे त्याला धृष्टबुद्धीला अत्यंत दुःख झाले. भुकेने तहानेने व्याकुळ झाला. कोणीही त्याला भीकसुद्धा घालीत नसत. त्याने रात्री चोरी करण्यास सुरुवात केली. त्याच्या पुष्कळ चोऱ्या तो धनपालाचा पुत्र आहे म्हणून राज्याच्या कर्मचाऱ्यांनी माफ करून सोडून दिले. त्यामुळे तो शेफारून गेला व बिनधास्त चोऱ्या करू लागला. नगरीतील लोकांना त्यामुळे उपद्रव होऊ लागला. त्याच्याजवळ धनद्रव्याच्या साठ्यावर चरितार्थ चालवून तो चैनीत राहू लागला.
तेही संपल्यावर त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. आता मात्र राजदूताने कंटाळून त्याला एका चोरीच्या तक्रारीत पकडले व राजासमोर हजर करून त्याच्या अपराधाचे कारण सांगितले. राजाने सज्जन धर्मात्मा विष्णुभक्त धनपालाकडे पाहून त्याला कडक शब्दात निर्वसना करून कोणतीही शारीरिक छळाची शिक्षा न देता आपल्या राज्याबाहेर हाकलून दिले. राजदूतांना तो राज्यात दिसला तर शिक्षा करा अशी आज्ञा केली. त्यामुळे राजसेवकाच्या भीतीने तो घोर भयानक अरण्यात राहू लागला. तेथे खायला काय नाही, अंगावरची वस्त्रे फाटून गेली. हरिणासारख्या गरीब प्राण्यांची शिकार करून पोट भरू लागला. त्याला आता कृतकर्माचा पश्चाताप होऊ लागला. अशा दुःखद परिस्थितीत कुठे आसरा मिळेल या आशेने भटकत भटकत कौंडिन्य ऋषीच्या आश्रमात आला. यावेळी वैशाखाचा महिना चालू होता. कौंडिन्य ऋषी ज्ञान आणि सज्जनाचे मूर्तिमंत अवतार होते. ते नुकतेच गंगेतून स्नान करून पर्णकुटीपाशी आले व त्यांनी हातातील कमंडलू खाली ठेवला व गंगेहून धुवून आणलेले आपल्या अंगावरील ओले वस्त्र वाळत घालण्यासाठी घडी करून झटकले. झटकताना त्यातील जल तुषारजवळ आलेल्या दुष्टबुद्धीच्या अंगावर पडले व त्याच्या बुद्धीमध्ये पालट होऊन त्याला सद्विचार सुचले. त्याने हात जोडून ऋषींना आपल्या पापकर्माचा पूर्व इतिहास सांगितला व आपल्या पापकर्माचा नाश होऊन सुखी समाधानी जीवन प्राप्त व्हावे असा उपाय सांगा, व्रत सांगा असे कळवून म्हणू लागला. त्याला खरोखर पापकर्माचा पश्चाताप झाला आहे, कल्याणाची इच्छा आहे हे जाणून दयाळू ऋषींनी त्याला मोहिनी एकादशीचे व्रतविधी सांगितला. त्याने ते व्रतविधी केले. या व्रताच्या प्रभावाने तुझे सर्व पाप नष्ट होईल असे ऋषी म्हणाले. त्याप्रमाणे तो पापमुक्त होऊन गरुडावर बसून विष्णू लोकाला गेला. वशिष्ठ म्हणाले, हे रामा, या व्रताच्या प्रभावाने सर्व पाप नष्ट होतात. या जगात सुलभ आणि त्वरित फळ देणारे दुसरे कोणते व्रत नाही. या व्रताचे महात्म्य ऐकण्याचे वाचण्याचे फल 1000 गायी दान दिल्याप्रमाणे आहे. अशा प्रकारे मोहिनी एकादशीचे महात्म्य आहे. हे जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.